सहाय्यक म्हणून पीक पाहणी कशी करावी, शेतकऱ्यांच्या पिकांची अचूक नोंदणी करण्यासाठी आणि कृषी योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी सहाय्यक म्हणून पीक पाहणी करण्याची प्रक्रिया जाणून घेऊया। लॉग इन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रथमतः नोंदणीकृत मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा, पासवर्ड प्रविष्ट करा आणि लॉग इन करा। लॉग इन झाल्यावर आपण खातेदार निवडा या पेजवर पोहोचाल। आता खातेदार निवड आणि पर्याय जाणून घेऊया। या ठिकाणी आपल्याला 5 पर्याय दिसतील। पर्याय क्रमांक 1 अपलोड प्रलंबित, अपलोड न झालेली पीक पाहणी येथे उपलब्ध असेल। पर्याय क्रमांक 2 सर्वेक्षण प्रलंबित, उर्वरित आणि पीक पाहणी न झालेली पीक पाहणी करण्यासाठी उपलब्ध असेल। पर्याय क्रमांक 3 अपलोड केले, येथे तुम्ही अपलोड केलेली पीक पाहणी पाहू शकता, अर्थात पीक माहिती, पड माहिती आणि बांधावरची झाडे माहिती। पुन्हा नियुक्त केले या पर्यायावर तलाठी यांनी नाकारलेली पाहणी पुनरावलोकनासाठी उपलब्ध असेल। सर्वेक्षण नाकारले या पर्यायावर 2दा नाकारलेली पीक पाहणी येथे दिसेल। आता पाहूया सर्वेक्षण सुरू करण्याची प्रक्रिया। प्रथमतः सर्वेक्षण प्रलंबित पर्याय निवडा, त्यानंतर खातेदाराचे नाव निवडा, उदाहरणार्थ अजय श्यामसुंदर खत्री, आणि सर्वेक्षण सुरू करा या बटणावर क्लिक करा। पीक पाहणी माहिती नोंदणी कशी करावी याविषयी जाणून घेऊया। होम पेजवर 5 पर्याय दिसतील। 1 कायम पड किंवा चालू पड नोंदवा, 2 पीक माहिती नोंदवा, 3 बांधावरची झाडे नोंदवा, 4 अपलोड, 5 गावच्या खातेदारांची पीक पाहणी, त्यानंतर पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करा। जमिनीची माहिती नोंदणी प्रक्रिया, यामध्ये खाते क्रमांक, गट क्रमांक, एकूण क्षेत्र आपोआप दिसेल। प्रथमतः हंगाम निवडा, पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र दिसेल। पिकाचा वर्ग, निर्भेळ पिकाचा प्रकार, पीक किंवा झाडाची नावे ड्रॉपडाऊन मधून निवडा, त्यानंतर क्षेत्र भरा। जलसिंचनाचे साधन आणि सिंचन निवडा आणि सिंचन पद्धत निवडा। लागवडीचा दिनांक कॅलेंडरमधून निवडा। किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्री नोंदणी करायची असल्यास योग्य पर्याय निवडा आणि पुढे जा यावर क्लिक करा। यानंतर अचूकता पडताळणी आणि पीक फोटो अपलोड करण्याची प्रक्रिया पाहूया। प्रथमतः अक्षांश, रेखांश आणि अचूकता तपासा, त्यानंतर निवडलेल्या गटापासूनचे अंतर मीटरमध्ये दिसेल। लाल रंगाचा चौकोन हिरवा झाल्यावर पुढे जा या बटणावर क्लिक करा। पिकाचे 2 फोटो घेण्यासाठी छायाचित्र 1 वर क्लिक करा। गट क्रमांकापासून 20 मीटरच्या आत जाऊन फोटो घ्या। छायाचित्र 2 क्लिक करून पुन्हा फोटो घ्या, त्यानंतर हिरवा बाण बटणावर क्लिक करा। माहितीची पुष्टीकरण प्रक्रिया, माहितीची पुष्टी करा या पेजवर संपूर्ण माहिती तपासा। माहिती योग्य असल्यास स्वयं घोषणापत्र स्वीकारा आणि पुढे जा। नेटवर्क असल्यास माहिती साठवून अपलोड होईल, नेटवर्क नसल्यास माहिती साठवून ठेवली जाईल। नेटवर्कमध्ये आल्यानंतर अपलोड पर्याय वापरून माहिती अपलोड करा। या प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांचे पीक आणि शेतजमिनीची अचूक नोंदणी करता येईल। आपले सहकार्य शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहेत। धन्यवाद।